काही काही माणसं कायम फक्त असतात. आपल्यासाठी त्यांचं असणं योजना असते नियतीची. कधी कधी खरंच गरज नसते काही ऋण फेडण्याची. असे खास ऋणानुबंध जीवापाड जपायचे असतात. काही काही माणसं कायम फक्त असतात. मंगेश काळे आणि डॉक्टर दाते हे ऑटोमेशन इंडस्ट्रीचे इंडियातले इन्व्हेंटर असावेत असं माझं मत आहे. एकदम एवढीशी कंपनीवरनं इतकी मोठी कंपनी झाली आणि ती नुसतीच फोफावत गेली नाही. ते ॲक्च्युली खूप छान पद्धतीने म्हणजे एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातनं की काम करायला तिथं खूप छान वाटेल ह्या प्रत्येकाला एक ॲटमॉस्फिअर दिलं म्हणजे. 35 वर्षांपूर्वी एक स्वप्न उराशी बाळगून 2 ध्येयवेड्या तरुणांनी सुरू केलेली ही आपली पारी. वाट अवघड होती, पण दोघांनी मिळून ती आवाक्यात आणली. आणि हा अवघड प्रवास सुखकर केला तो खांद्याला खांदा लावून कष्ट करायला तयार असलेल्या मंगेश आणि रणजितच्या शब्दावर, ज्ञानावर विश्वास ठेवून या प्रवासात सामील झालेल्या पारीच्या सर्व थरातील पारीकरांनी. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होतो. त्यावेळेला माझ्या एका सिनियर मित्रांनी मला रणजित आणि मंगेशबद्दल सांगितलं की हे लोक इंडियामध्ये शिकून अमेरिकेमध्ये शिकून आलेले आहेत आणि ते हार्डकोर टेक्नोक्रॅट्स आहेत. आणि मग मी डिसाईड केलं आणि मी रणजित आणि मंगेशला भेटायला गेलो. इंटरव्ह्यू झाला, टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. मला ज्यावेळेला रणजित आणि मंगेशचं नॉलेजबद्दलची अंदाज आला त्यावेळेला मी ऑन द स्पॉट डिसिजन घेतला की आय एम जॉईनिंग पारी कंपनी. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मला 4,800 पगार होता अँड पारीमध्ये मी 1,800 रुपयांनी जॉईन झालो. पारीमध्ये जॉईन झाले 23 मार्च 1996ला. तेव्हा मी ॲज अ रिसेप्शन म्हणून जॉईन झाले आणि पारीचं पहिलं रिसेप्शन डेस्क हे माझ्यापासून सुरू झालं. ज्यावेळेस आपण काम करायचं तेव्हा दाते सर म्हणायचे, काळे सर म्हणायचे की पाटला ही तुझीच कंपनी आहे. पी म्हणजे पाटील, ए म्हणजे अजित. पाटील रोबोटिक्स इंडिया लिमिटेड ह्याच्या हिसाबानं तू काम कर. डॉक्टर दाते PhD करून आल्यानंतर जेव्हा ती मशीन असेंब्लीला आली त्या मशीनच्या बिल ऑफ मटेरियलमध्ये स्पेसरपासनं ए क्लास कॉम्पोनंटच्या असेंब्लीमध्ये काम करताना मी त्यांना बघितलं. सप्लायर एंडला मोटरसायकलवरती जाताना बघितलं. त्याच्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत त्या मशीनच्या टेस्ट ट्रायल्समध्ये रिलेंटलेसली काम करताना मी बघितलं. त्या मशीन बिल्ड करताना आलेले अनेक इश्यूज कसे रिझॉल्व्ह करून ती मशीन एक सक्सेस केली आणि मला त्यांच्याकडनं ह्या जर्नीमध्ये खूप शिकायला मिळालं. त्या दिवशी मी डिसिजन घेतला. मी डॉक्टर दातेंना अप्रोच केलं आणि त्यांनी मला 3 मिनटामध्ये त्यांनी एक लेटर तयार करून दिलं आणि तेव्हापासनं 30 वर्ष मी आज ह्या कंपनीमध्ये आहे. माझे जे काही इश्यू होते, कन्सर्न होते, सरांशी डिस्कस करण्यासाठी मी बफर मीटिंग संपल्यानंतर तिथे होतो. त्यावेळेस सरांनी मला बरेच उत्तर दिले, प्लॅन A, B, C या पद्धतीने कर. आणि शेवटी सर जे मला म्हटलं की यू आर डुईंग द गुड जॉब. हे जे वाक्य आहे ते माझ्यासाठी अतिशय मोलाचं आहे, कारण मी आजपर्यंत त्या वाक्यावरतीच काम करत आहे आणि करत राहीन. स्वप्नपूर्तीकडे अशी यशस्वी वाटचाल सुरू असताना 2021 साली अत्यंत आत्मविश्वासाने मंगेश आणि रणजितने गरुड झेप घेतली आणि पारीची विप्रो पारी झाली. नवीन लक्ष, नवे मार्ग डोळ्यासमोर दिसत असताना अचानक मंगेश सर आपल्याला सोडून गेले. अशा परिस्थितीमध्ये आपलं दुःख बाजूला ठेवून विप्रो पारीची जबाबदारी खंबीरपणे पेलत असलेले डॉक्टर रणजित दाते, आपले सर्वांचे दाते सर, जगभरातील व्यवसायाचा व्याप सांभाळत असताना सुद्धा आपल्या सहकाऱ्यांची सोय, गैरसोय, स्वास्थ्य या गोष्टींकडे स्वतः लक्ष देणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू. त्यांना असतं बरंच लोकांबद्दल, पण ते पटकनी असं दाखवत नाही. 29 वर्षाच्या मागे धायरी फाट्यावर अशी परिस्थिती नव्हती की बाबा रात्रंदिवस बस नव्हत्या किंवा रिक्षा नव्हते. 8 वाजले की सगळं सुटसुकाट असायचं. त्यावेळेला साईडवर गेल्यानंतर स्वतः दाते सर
फोर व्हीलरमधनं आम्हाला घरपर्यंत सोडायचे आणि घरी गेल्यानंतरच जायचे, रात्रीचे 2:30 वाजो 3 वाजो कितीही वाजले तरी. मी, दाते सर, काळे सर आम्ही साधारणतः 9 वाजेपर्यंत कंपनीत थांबलो होतो कामासाठी. पण तिथून पुढे मला घरी जायची अशी काही सोय नव्हती. तर सरांनी मला गाडीत बसवलं आणि मला घरी ड्रॉप केला. फॅमिलीचा एक मेंबर असल्यासारखं जाणवलं मला. टाटा मोटर्स आनंद इथे नवीन प्लांट होता आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती एकदम प्रोजेक्ट आले होते आणि आमची खूप मोठी वर्कफोर्स स्ट्रेंथ होती तिकडे. तेव्हा त्यांनी जी आमची टीम होती त्यांचे हार्डवर्क आणि त्यांचं जे डे नाईट वर्क आहे ते चालू असताना पर्सनली डॉक्टर दातेंनी इथून येऊन मला फोन करून सांगितलं की तिथं आपली स्ट्रेंथ खूप आहे. यू एन्श्युअर की तुम्ही जरी गेस्ट हाऊसमध्ये राहत असाल तरी त्याच्यामध्ये कॉस्ट किंवा ह्याचा विचार न करता लोकांचा कम्फर्ट कसा राहील अँड हाऊ दे विल फील comfortable while doing the work in this project, that you please ensure. That is my एक रिक्वेस्ट टू यू किंवा तुझं पर्सनल त्याच्यावरती लक्ष पाहिजे. ही त्यांची एक जे अनऑफिशियली जे एक टॉक होता तो माझ्या लक्षात राहिला. कोविड-19 पॅन्डेमिक, ह्या पॅन्डेमिकमध्ये अनेक बिझनेस बंद पडले. जेव्हा सर्वत्र एक अनिश्चिततेचं वातावरण होतं, तेव्हाच्या प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्सच्या मॅनेजमेंटने म्हणजे मंगेश आणि रणजितने आपल्या सर्व एम्प्लॉईच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून एकाही एम्प्लॉईची नोकरी त्या काळात कोविडमुळे येणाऱ्या संकटामुळे जाणार नाही याची काळजी घेतली. आणि त्यामुळे कुठेतरी आपण आपल्या मनात हे भान ठेवलं पाहिजे की हे सर्व होत असताना आपली नोकऱ्या, आपले पगार, आपल्या ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या कायम राहिल्या. ह्याचं श्रेय कुठे ना कुठेतरी मंगेश आणि रणजित ह्या त्याच्या दोन्ही ओनर्सकडे जातं, हे आपण कधीही विसरता कामा नये. दाते सरांना जशी आपल्या सहकाऱ्यांची काळजी असते तशीच आपल्या प्रोजेक्टची सुद्धा काळजी असते. एखाद्या प्रोजेक्टच्या दृष्टीने अयोग्य काही घडत असेल तर अशा वेळी मात्र दाते सरांच्या कठोरपणाचा प्रत्यय अनेकांना आला आहे. असं असूनही कोणत्याही साईटवर कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी त्यातून दाते सरच सहज मार्ग शोधतील याबद्दल प्रत्येकाला संपूर्ण खात्री आहे. आणि याचं कारण म्हणजे अगदी आत्तापर्यंत संपूर्ण जगभरात कुठेही प्रत्यक्ष क्लायंट्सच्या साईटवर, फ्लोअरवर, गॅन्ट्रीखाली काम करताना दाते सरांना अनेक जणांनी स्वतः अनुभवलं आहे. एखाद्या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत पोहोचून त्यावरचा उपाय शोधण्याची त्यांची पद्धत अनेकांच्या व्यावसायिक आयुष्यासाठीची कायमची शिदोरी आहे. एक प्रॉब्लेम एखादा जर घेऊन गेला तर तुम्हाला कंप्लीट जर पिक्चर माहिती नसेल तर प्रॉब्लेममधला फक्त एखादा तुकडा त्यांना सांगितलं तर त्यांना ते आवडायचं नाही. त्यांना कंप्लीट पिक्चर सांगितल्यानंतर मग एखाद्या गोष्टीवर त्यांच्याकडनं सोल्युशन यायचं. आमचे काही सिनियर सहकारी नेहमी जोकने मला सांगायचे की अरे डॉक्टरांच्याकडे एखादी गोष्ट तू घेऊन गेलास आणि त्यांचे लिसनिंग पेशन्स खूप होते, म्हणजे खूप ऐकायची त्यांची मानसिक तयारी असायची. पण सांगताना जर तुम्ही एखादी गोष्ट स्टोरी स्वरूपात किंवा पल्हाळ लावत सांगत गेला तर त्यांच्या कानाच्या पाळ्या बघायच्या की ज्या हळूहळू कानापर्यंत जर गरम होत गेल्या तर मग डॉक्टर चिडलेत, असा नक्की तुमचा समज व्हायला पाहिजे. काम करताना त्यांना डिटेल्ड आउट बघणे किंवा डिटेल रिव्ह्यू करण्याची जी पद्धत होती ती खूप छान होती आणि त्याच्यातनं आम्हाला कळायचंही त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. मग डेटा आम्ही जनरेट करताना किंवा त्यांना त्या रिक्वायरमेंटप्रमाणे जनरेट करून त्यांना प्रेझेंट करायचो. म्हणजे त्यांचा वेळही कमी जाईल आणि त्यांचं अंडरस्टँडिंगही चांगलं होईल डेटाबद्दल. ही एक गोष्ट शिकण्यासारखी होती. अंडरस्टँडिंग द कॅपॅबिलिटी ऑफ अ पर्सन प्रॉब्ली, किंवा हा माणूस काय करू शकतो आणि कुठल्या माणसाला कुठल्या पोझिशनवरती त्याच्या कॅपॅबिलिटी बेसवरती काम द्यावं जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल आणि अनुषंगाने कंपनीलाही फायदा होईल, हे त्यांनी प्रॉपरली हेरलं. मी ASRSचं प्रोजेक्ट जेव्हा करत होतो, इट वॉज अ बिग प्रोजेक्ट दॅट वी वर डुईंग. आणि त्यावेळेस मला डॉक्टर दात्यांनी बोलवलं होतं रिव्ह्यूसाठी आणि आम्ही सगळे टीम वी वर गोईंग टू डॉक्टर दाते. आणि तेव्हा माझ्या डोक्यात सारखं चाललं होतं की आता तिथं गेलं की ते मला ओरडणार. पण मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा ही वॉज व्हेरी कूल, कंपोज्ड. ते म्हणले की ओके, मला माहिती आहे हा प्रॉब्लेम झाला आहे, दॅट इज अ पास्ट. आता तुम्ही ह्याच्यावरती काय ॲक्शन घेतलेली आहे आणि ही परत रिपीट होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे मला सांगा. इफ यू हॅव दॅट प्लॅन दॅन आय एम परफेक्टली ओके विथ इट.
आणि दॅट रिअली ट्रान्सफॉर्म्ड माय थिंकिंग अबाउट लुकिंग टुवर्ड्स द प्रॉब्लेम. म्हणजे प्रॉब्लेम आला की लोक पहिल्यांदा घाबरतात की अरे प्रॉब्लेम आला तर कोणीतरी काही आपल्याला बोलेल का. पण डॉक्टर दात्यांनी ती विचारसरणीच सगळी बदलली माझ्यातली की प्रॉब्लेम सेलिब्रेट करा पण ते परत कधी येणार नाहीत. हे बिकॉज प्रॉब्लेम इज ऑलवेज लर्निंग इन लाईफ. तर ते परत कधी येणार नाही ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल हे तुम्ही आधी शोधा त्याच्यामध्ये. एक बार मैं अमेरिका में एक प्रोजेक्ट कमीशनिंग कर रहा था, एक रोबोटिक स्टेशन एट ए कैटरपिलर. It was an early stage of our US business establishment where a failure cannot be an option. So after some days struggle, I decided to contact Date sir or Kale sir. And that day night, they stayed back and at their home and listened to me with my old problems. And they came up with a solution where trigonometry need to be used to resolve the robotics puzzle. It was to my surprise, I learned that in the same night, and I could establish or implement that in the very next day and succeed that project. सो मला ह्याच्यात काय म्हणायचं आहे की एखादी गोष्ट जर चुकलो पण तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल ते करायची तर तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल. सो त्याच्यामुळे एखादी गोष्ट चुकली तर ती डिफेंड करण्याऐवजी तुम्ही जर ॲक्सेप्ट केली तर दाते सर विल बी मोर दॅन हॅपी अँड देन ही विल हेल्प यू बाय ऑल मीन्स. थिंक आय एम लकी की कंपनीचा CEO तुम्हाला एवढा वेळ देऊ शकतो फॉर मेंटरिंग. आपण इरकॉन किंवा रेल्वेच्या कोच फॅक्टरी रायबरेलीसाठी एक फॅसिलिटी प्लॅनिंगचा प्रोजेक्ट केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही प्रेझेंटेशनला गेलो. डॉक्टर सरांनी आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही माझ्या शेजारी बसा, जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहे त्याच्याविषयी तुमचं प्रेझेंटेशन उघडून तुमच्या लॅपटॉपवर ठेवा आणि मी ते प्रेझेंट करतो. त्यांनी ते प्रेझेंटेशन आम्ही जे त्यांना 45 मिनिटात सगळ्यांनी मिळून सांगितलं होतं ते त्यांनी 5 तास डायरेक्टर्स, एक्स डायरेक्टर्स आणि रेल्वेची मॅनेजर्स अशा क्लास 1 सुपर क्लास 1 ऑडियन्सला समजावून सांगितलं आणि शेवटी त्यांनी उठून टाळ्या वाजवल्या की हे आम्ही पाहिलेलं बेस्ट प्रेझेंटेशन होतं आत्तापर्यंतचं. सो त्यांनी 45 मिनिटात ऐकलेल्या गोष्टी आणि आम्ही आमच्या मनात काय विचार केला असावा हे सर्व समजावून ते लोकांना समजून सांगितलं. सो त्यांची अंडरस्टँडिंगची लेवल ही लेवल नेक्स्ट होती. अजून एक मोठी 4 कोटीची ऑर्डर आली होती विच वॉज फ्रॉम आपला हिरो होंडा 332. हा प्रोजेक्ट पण मला आठवतो अगदी. आणि रोबोट्स होते जे रेलवर चालणारे होते. फर्स्ट टाइम रोबोट रनिंग ऑन रेल्स असा एक्सपिरियन्स होता. टेंडिंग टू मशीन्स. दॅट वॉज अगेन अ प्रोजेक्ट दॅट जो आपण कधीच केलेला नव्हता अँड विथ कॅल्क्युलेटेड रिस्क साहेबांनी तो डिसिजन घेतला की ओके लेट्स गो फॉर इट, लेट्स डू इट. आम्ही एकदा चेन्नईला गेलो होतो की निसान इंजिन असेंब्लीमध्ये पिस्टन सर्क्लिपच्या असेंब्लीच्या मशीनचा इश्यू होता. तर आम्ही गेलो तिथे आणि तिथे गेल्यानंतर कस्टमर खूप आमच्यावर चिडलेला होता पण आणि नंतर मशीनवर पण चालत नाही वगैरे म्हणून. पण सरांनी ते बघितलं, संयमाने तो प्रॉब्लेम 2 तासात सोडवून दिला. सो निरीक्षण आणि संयम याने ॲनालिटिकल अप्रोचनी कसा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे हे तिथं मी पण त्यांच्याकडनं शिकलो आहे. फ्रान्सच्या PSA कंपनीकरता आम्ही एक लाईन दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक लीक टेस्टिंगचं इक्विपमेंट आम्ही दिलं होतं. त्या लीक टेस्टिंगच्या इक्विपमेंटच्या सीलमध्ये इश्यूज होते. ते काही केल्या माझं इक्विपमेंट पास आउट होत नव्हतं. ज्यावेळेला ट्रायल्स चालू होत्या प्रत्येक ठिकाणी मला कुठे ना कुठे लीक सापडायचं. ते लीक सापडत होतं मला पण कळत नव्हतं आता पुढे काय करायचं. तो माझ्या माइंडमध्ये ब्लॉक तयार झाला होता. ज्यावेळेस ही गोष्ट डॉक्टर दातेंना समजली त्यावेळेला त्यांनी मला रिव्ह्यूला बोलवलं. रिव्ह्यू करताना त्यांनी मला काही कॅल्क्युलेशन्स शिकवली. ती कॅल्क्युलेशन्स घेतल्यानंतर ज्यावेळेला मी सेल रिडिझाईन केलं आणि इम्प्लिमेंट केलं दॅट इक्विपमेंट वॉज थरोली ओके ॲट द फर्स्ट शॉट. मग तेव्हापासून मी बेसिकली त्यांनी शिकवलेली जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी वापरतो लीक टेस्टिंगमध्ये. दॅट इज अ व्हेरी गुड लर्निंग फॉर मी फ्रॉम हिम. मी अमेरिकेत एका प्रोजेक्टवर मी सॉफ्टवेअरचं काम करायला मला पाठवला होता. ते सिस्टीम जरा कॉम्प्लिकेटेड होती, त्याच्यात वेल्डिंग होतं आणि एक मोठी गॅन्ट्री होती. आणि एक दिवस दातेसाहेब तिकडे कस्टमरला भेटायला आले. मग त्यांची मीटिंग झाल्यानंतर ते शॉप फ्लोअरला आले. त्यांनी मला जनरल प्रश्न विचारले काय बरोबर चालतंय का आणि काय प्रॉब्लेम आहेत का. मी म्हटलं साहेब काहीतरी याच्यात 2-3 मेकॅनिकलचे मोठे प्रॉब्लेम आहेत. ही सगळी गॅन्ट्री पुढे मागं करताना फार हालते आणि हे काय जरा प्रॉब्लेमॅटिक वाटतंय मला. तर ते म्हणले बरं.
तर त्यांनी फोन केले, काहीतरी समजून घेतलं आणि नंतर एक चक्कर मारून आले, काहीतरी बघितलं त्यांनी आणि मला म्हणले, "आज तू जंपसूट जे काय घातलंय ते तसला अजून एक मिळतो का?" म्हणलं, "आता हा यांना कशाला हवा असेल?" म्हणलं, "मिळतो." म्हणून मी अजून एक आणला. तर तो डायरेक्ट त्यांनी कोट काढला, तो जंपसूट घातला आणि म्हणले, की "आपल्याला जरा काम करायला लागणार आहे." म्हणलं, "करूयात." तर ते म्हणले, "काय झालंय, की ते अख्खा जो रेल लावलाय त्या गॅन्ट्रीला त्याच्यामध्ये एकाडेक होल्समध्ये बोल्टच लावलेले नाहीयेत." त्यानंतर म्हणले, "एक काम कर, 1 तासभर थांब. मी जरा होम डेपो जवळपास असेल, तर जरा तिथे जाऊन येतो." तर ते खरंच 1 तासाने आले. त्यांनी जंपसूट घातला. त्यांनी एक मोठी टूलबॉक्स आणली होती आणि त्यांनी आणि मी असे दोघांनी मिळून मग त्या अख्ख्या गॅन्ट्रीचे सर्व मिसिंग बोल्ट आहेत ते त्यांनी टॅपिंग केलं. मी बोल्ट आवडले. कारण त्यांनी मला विचारलं, "तुला टॅपिंग करता बहुतेक येणार नाही. त्याला जरा स्किल लागतं" म्हणले. "पण तू बोल्ट नक्की आवडू शकशील." मी म्हणलं, "येस." त्यामुळे त्यांनी पुढे टॅपिंग केलं. मी मागनं बोल्ट आवडले. असं सगळं करून आम्ही रात्री 8-9 पर्यंत काम केलं. घाम गाळला. त्यानंतर म्हणले, "चला आता झालं." पण त्यावरनं मला असं कळलं, की ॲब्सोल्युटली म्हणजे त्यावेळेला ते विप्रो पारीचे प्रेसिडेंट होते. ही कुड हॅव कॉल्ड सम पीपल, गेट ऑल द पीपल ओव्हर देअर. पण ऑब्व्हियसली इट वुड हॅव टेकन सम मोर टाईम. पण त्यांनी काहीही एक क्षणभराचाही विचार मनात न आणता त्यांनी डायरेक्टली त्यांचा स्टान्स बदलला अ, आणि डायरेक्ट कामाला लागले. त्यामुळे हे माझ्या मनात तेव्हापासनं जे बसलंय, त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम आला तरी मागच हटायचं नाही. साईट असो, इथे असो, असं अ, अ, त्यांनी जे मनात भिनवलंय ते अजूनही लागू आहे. कामाच्या बाबतीत अतिशय दक्ष असलेले दाते सर काम संपलं की मात्र एकदम बदलून जातात. विविध प्रकारचे खेळ आणि विविध प्रकारचं खाणं हे त्यांचे आवडते छंद आहेत आणि या दोन्ही गोष्टींसाठी कुठेही जायची आणि काहीही करायची त्यांची तयारी असते. स्वतःच्या वैयक्तिक फिटनेसकडे लक्ष देणं ही तर त्यांची जीवनशैलीच बनली आहे. अंतर्मुख डॉक्टर वाटतात तशी खरं तर परिस्थिती नाही, कारण आम्ही बऱ्याच वेळा त्यांना मोठ्या सगळ्या आमच्या गॅदरिंगमध्ये ग्रुपमध्ये खूप खळखळताना, हसताना, काही जोक करताना, इनफॅक्ट एका तर आमच्या 2023च्या ॲन्युअल ऑपरेटिंग प्लॅनच्या एका पार्टीमध्ये छानसं गाणं म्हणताना आम्ही पाहिलं त्यांना. चीज केक is something that is his favorite, and anywhere he goes he tries a cheese cake. आणि ही यूज टू ऑलवेज बी स्ट्रिक्ट ऑन व्हॉट ही इज इटिंग. म्हणजे पिझ्झा मागवलाय सगळ्यांसाठी तर 3-4 पीसेस खाल्लेत असं नाही. ही विल इट 1 पीस आणि विल से की ओके आय एम दॅट्स डन. मी आणि तो एकदा कुठल्या तरी आम्ही मे बी आमच्या ऑफसाईट मीटिंगसाठी गेलो असेल. तिथे सकाळी सकाळी उठून आम्ही एकदा चालायला गेलो होतो आणि त्याचं चालणं आणि माझं चालणं जरी आम्ही नॉर्मल लिजर वॉक करायचं म्हणलं तरी सुद्धा तो एका चढण आल्यानंतर मात्र तो म्हणला की नाही आपण आता लिजर वॉक बंद करूया आणि आपण क्रिस्प वॉकिंग चालू करूया. आणि त्या क्रिस्प वॉकिंगमध्ये रणजितचा स्पीड आय कांट मेक इट. एकदा डॉक्टरांबरोबर एक कस्टमरकडे जायचं होतं चेन्नईला. तर तेव्हा आमचं विमान होतं सकाळी 6 वाजता. त्यामुळे 6च्या विमानाला ऑब्व्हियसली 4:30 पावणे 5पर्यंत एअरपोर्टला पोचायचं होतं. तर तिथे भेटल्यानंतर पुढच्या गप्पांमध्ये असं कळलं त्यांच्याकडनं की ते सकाळी तिथे पोचायच्या आधी 3-3:30ला उठून त्यांनी व्यायाम केला होता. रणजित स्पोर्ट्ससाठी भयंकर पॅशनेट आहे. कारण मला माहितीप्रमाणे तो प्रत्येक ऑलिम्पिकला फिजिकली तिथे प्रेझेंट असतो. तो तिथे जाऊन जेव्हा जातो तेव्हा तो स्पोर्ट्सचा फॅन म्हणून जातो आणि तो लिटरली ती पॅशन त्याच्या नॉर्मली बोलण्यातनं वागण्यातनं दिसते. एकदा आम्ही नरेच्या ग्राउंडवर व्हॉलीबॉल खेळत होतो. सरही त्याच्यात आले होते, पण त्यांचा सहभाग हा वेगळ्या पद्धतीचा होता. त्याच्यात असलेलं त्यांचं डेडिकेशन, म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक पहिल्यांदा त्यांची सर्व्हिस थोडीशी ऑड गेली. त्याच्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या सर्व्हिसेस कॅल्क्युलेट करून त्याच्यात प्रचंड फोकस करून त्या गेममध्ये वैविध्य आणलं. तर हा एक प्रकार वेगळा होता आणि त्यांचं त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट ही खरंच बघण्यासारखी होती. कधी कधी काही माणसं कायम फक्त असतात. त्यांचं असणं, त्यांचं देणं, त्यांचं करणं, करतच राहणं आपल्या सदिच्छांना त्यांच्याकडे वळवतात. काही काही माणसं कायम फक्त असतात. दाते सरांनी
खूप मेहनत घेतलेली आहे, काळे सरांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामुळं तर हे छोटं रोपटं होतं एवढं याचा मोठा वृक्ष झालेला आहे. त्याच्याखाली आज कितीतरी लोक सावलीला बसतात. डॉक्टर दाते ॲक्च्युली इज अ आयडॉल. I am proud to say that Dr. Date is my guru and it will remain forever. दाते म्हणजे अन्नदाते नाही आहे, दाते म्हणजे टेक्निकली नॉलेज यांनी दिलं आहे ते पण एक दानच आहे. ते दान त्याचं दाते आडनाव खरंच त्यांना शोभतंय. माझ्या फ्युचर लाईफमध्ये कदाचित मला असं वाटत नाही की ह्यांच्यासारखी ॲम्बिशियस आणि डाऊन टू अर्थ लोक मला परत भविष्यात बघायला मिळतील. सो हॅट्स ऑफ टू मिस्टर काळे अँड डॉक्टर दाते. रणजित माझ्यासाठी काय आहे तर रणजित माझ्यासाठी मी एवढं म्हणू शकतो की आई वडिलांनी मला जन्माला घातलं आणि रणजितनी मला घडवलं. ज्ञानेश्वरीतले एक ओवी सांगू शकतो की युवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला. सध्या डॉक्टर दातेंची अशी विजन आहे की लवकरच आत्ताची विप्रोपारी ही कंपनी 8,500 कोटीची म्हणजेच $1 बिलियन कंपनी व्हावी आणि त्याच्यामध्ये पारीबरोबर जी लोक जुनी गेले 20 वर्ष 25 वर्ष आहेत त्यांनी क्लोज असोसिएशन ठेवून त्या कंपनीची अचिव्हमेंट म्हणजे $1 बिलियन कंपनी होस्तोपर्यंत त्यांनी ह्या कंपनीला पुढे घेऊन जावं.